हे गाइस, वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आहे गणपतीचा आगमन. सो आज आम्ही आलो आहोत आमच्या गावाला चौकला. सो आता आम्ही चाललो आहे सार्वजनिक गणपतीच्या आगमनाला. सो मी पुढे काय काय होणार आहे हे तुम्हाला दाखवते. ओके, सो यावर्षीची थीम आम्ही पंढरपूर केली आहे. सो सार्वजनिक गणपतीची. आणि मग आम्ही आगमन करायला गेलो. सो जे आम्ही सजवलं होतं तिथे गणपती बसवला. त्याच्यानंतर ढोल ताशा डीजेने आम्ही गणपतीचं स्वागत केलं आणि खूप एन्जॉय केलं. This ढोल ताशा was the best ढोल ताशा I have ever heard of. Like the beats, the sound was amazing. हे आम्ही एक रिव्हिलिंग वगैरे ठेवलं होतं जस्ट बिकॉज ऑफ फन अँड छान वाटत होतं. फायर वर्कर्स अँड ऑल खूप लावले होते. सो खूप सुंदर हे होतं. खूप मजासुद्धा आली. खूप नाचलो. खूप डीजेवर सुद्धा नाचलो आणि खूप मजा आली. आणि हा सगळी नवतरुण मित्रमंडळ सगळे जेंट्स आहेत आणि याच्यानंतर आम्ही येतो आहे विच वी आर लेडीज अँड द गर्ल्स. सो खूप एन्जॉय केलं, खूप मस्ती केली. आणि ही जी तुम्हाला दिसते ही माझी फेवरेट काकी आहे. आणि मग त्याच्यानंतर आम्ही गणपतीला मंडपात बसवलं. आणि त्या दिवशी माझ्या पप्पांचा बड्डेसुद्धा होता. सो आम्ही सगळ्यांसोबत केक कटिंग केलं तिकडे. गणपती बसून झाल्यावर आम्ही घरी गेलो. दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या स्वतःच्या गणपती घरी गेलो. म्हणजे जो घरचा गणपती असतो तो माझ्या काकाकडे असतो, सख्या काकाकडे. सो तिथे आम्ही गेल्यावर फोटोशूट्स केलं, पूजा केली. त्याच्यानंतर मी मोदकसुद्धा बनवले. क्यूट मोदक्स बनवले. मला येतात मोदक बनवता, पण ओके येतात. बट स्टील आय ट्राईड टू मेक अ मोदक. आणि मग मोदक बनवून झाल्यावर मग आम्ही पत्ते खेळलं. आम्ही युजली टाईमपाससाठी गणपतीमध्ये पत्ते खेळतो. सो आम्ही पत्ते वगैरे खेळलं. चिडाचिडी झाली थोडीशी, पण मजा आली. त्याच्यानंतर आम्ही व्हिडिओ शूट्स वगैरे केले सगळ्यांचे, गर्ल्स गँग्सचे अँड ऑल. मग आमची आरती झाली. आरती झाली. त्याच्यानंतर आम्ही परत घरी गेलो, रेडी झालो. आणि मग आम्ही गेलो दुसऱ्या आमच्या गणपतीला, जो आमच्याच घरात, आमच्या दुसऱ्या घरात असतो. हे खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं. खूप सुंदर गणपती होता, क्यूट गणपती होता. त्याच्यानंतर तिकडे पण आम्ही आरती केली. सगळ्यांनी मिळून आरती केली. सगळ्यांचे थोडे शॉर्ट्स टाकलेत मी. तिकडे सुद्धा टाईमपाससाठी आम्ही थोडेसे गेम्स वगैरे खेळल्या. त्याच्यानंतर आम्ही परत आमच्या गणपतीच्या इथे आलो गणपती जागवायला. आणि दुसऱ्या दिवशी मग आम्ही परत रेडी झालो विसर्जनासाठी. रील्स बनवले. चिकमोद्याची माळ होती ग 30 तोळ्याची. त्याच्यानंतर टाईमपाससाठी परत पत्ते खेळलो. त्याच्यानंतर गणपतीची जी लास्ट आरती होती, म्हणजे जी घरातली लास्ट आरती होती, ती आरती केली. त्याच्यानंतर यावर्षी आम्ही सगळे फॅमिली एकत्र झालो होतो. मग आम्ही फोटोशूट्स केल्या, व्हिडिओ केले. त्याच्यानंतर आम्ही गणपतीला गाडीत बसून विसर्जनासाठी घेऊन गेलो. हा जो आहे हा माझा भाऊ आहे, तो घेऊन जातो. सो आम्ही घेऊन गेलो नदीवर. त्याच्यानंतर नदीवर आरती केली आणि तिथे जे दुसरे माझा गणपती होता ब्लूवाला, सो ते सगळे लोक पण होते. मग आम्ही थोडंसं व्लॉग केलं, हाय अँड ऑल.
त्याच्यानंतर आम्ही गणपती बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन गेलो. सो टुगेदर से इट, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. सो आम्ही दोन्ही गणपती बाप्पाचे विसर्जन केले. त्याच्यानंतर घरी आलो, आरती केली आणि हे आमचे 1.5 दिवसाचे जे गणपती होते त्याचं विसर्जन झालं. सो पुढच्या व्लॉगमध्ये मी गौरींचं शूट करणार आहे. सो गौरींचा व्लॉगसुद्धा नक्की बघा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्लॉग. आय होप यू लाईक इट.